नमस्कार मंडळी. आषाढ सुरू झाला की आपल्या सगळ्यांच्याच घरी आपण आषाढातलं तळण तळतो. त्यातली सगळ्यांच्या आवडीची अशी रेसिपी म्हणजे आषाढातील कापण्या. पण कापण्या तयार करताना सगळ्या रेसिपीजमध्ये गुळाचा आधी पाक तयार केला जातो, नंतर कापण्या करतात. पण आजची जी रेसिपी मी घेऊन आलेली आहे अगदी सोपी आणि झटपट अशी आहे. त्यामध्ये अजिबात तुम्हाला गुळाचा पाक करायची गरज नाही आहे. फक्त गव्हाचं पीठ आणि गूळ वापरून आपण एकदम खमंग आणि खुसखुशीत अशा या कापण्यांची रेसिपी बघणार आहोत. आणि हो, कापण्या एकदम खुसखुशीत होण्यासाठी आपण याच्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंटसुद्धा घातलेला आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर कापण्या तयार करण्यासाठी आपण आज गुळाचा पाक बनवणार नाही आहे, सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे. तर या एका मोठ्या अशा भांड्यामध्ये मी 1 कप, ज्या कुठल्या कपाने आपण माप घेणार आहोत त्या कपाने 1 कप पाणी घ्यायचं आहे. तर पाणी मी इथे थंड न घेता हलकंसं कोमट किंवा गरम पाणी घेतलं आहे. तर गरम पाणी घेतलं की काय होतं, गूळ आपला लवकर इथे विरघळतो. त्यामध्ये 1 वाटी किंवा 1 कप भरून आपण गूळ चिरून घेतला. तर आता हा जो गूळ आहे आपल्याला 4 ते 5 मिनटं असा याच्यामध्ये छान विरघळून घ्यायचा आहे. आणि गूळ छान विरघळला की मग आपण याला गाळून घेणार आहोत. म्हणजे गुळामध्ये बऱ्याचदा थोडासा कचरा वगैरे असू शकतो, तर तो निघून जातो. आता आपलं गुळाचं पाणी इथे तयार आहे. पाक करायची अजिबात गरज नाही आहे. आता त्याच वाटीने, ज्या वाटीने आपण पाणी आणि गूळ मोजून घेतलं होतं, त्या वाटीने 2 कप गव्हाचं पीठ, 2 चमचे मी इथे बेसन पीठ घातलेलं आहे. त्यासोबतच आपण इथे तांदळाचं पीठ वापरणार आहोत 2 चमचे. हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये 1 ते 2 चमचे रवासुद्धा घालू शकता, पण काहीच गरज नाही आहे म्हणून मी इथे घातलेलं नाही आहे. चवीनुसार पाव चमचा मीठ घातलं आहे आणि अगदी पाव चमचा म्हणजे 2 चिमूट मी याच्यामध्ये खाण्याचा सोडा घातलेला आहे. त्यासोबतच आपण इथे 1 ते 1.5 चमचा साजूक तूप घालणार आहोत. यामुळे मस्त खुसखुशीत आपल्या कापण्या तयार होतात. म्हणजे मोहन म्हणून आपण इथे तूप घातलेलं आहे. आणि कापण्या खुसखुशीत होण्यासाठी आपण इथे चिमूटभर सोडा घातला आहे. त्यामुळे कापण्या अजिबात वातट होत नाही. मस्त 10 ते 15-20 दिवस छान खुसखुशीत राहतात. आता जे पीठ आहे त्यामध्ये आपण हा जो गाळून घेतलेला गुळाचा पाक आहे थोडा थोडा अशा पद्धतीने करून घालून घेणार आहोत. तर याच्यासोबतच मी इथे 1 चमचा भरून तीळसुद्धा घातलेत आणि अर्धा चमचा मी इथे खसखस घातली आहे. सुरुवातीला घातली पिठामध्ये तरीही चालतं. नंतर तो जो सगळा गुळाचा पाक आहे आपण या पिठामध्ये व्यवस्थितपणे अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया. इथे आपल्याला मस्त घट्टसर पुरीप्रमाणे याची जी कणिक आहे ती मळून घ्यायची आहे. आणि हे जे मी प्रमाण सांगितलं आहे मंडळी, त्यापेक्षा 1 चमचाही एक्स्ट्रा पाणी तुम्हाला किंवा दूध वगैरे लागणार नाही आहे. एकदम परफेक्ट प्रमाण आहे. कुठल्याही एका वाटीचं, कपाचं प्रमाण सेट करायचं आणि त्याने सगळे मेजरमेंट घ्यायचे. तर आता आपलं कणिक इथे भिजवून तयार आहे. 5 मिनटासाठी हे असंच झाकून ठेवूया. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं प्रमाण, साहित्य वगैरे दिलेलं आहे, तर एकदा जाऊन चेक करू शकता. 5 मिनिटानंतर आता आपण कापण्या करायला सुरुवात करूया. तर इथे पोळपाट घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला मोठी अशी थोडीशी जाडसर, पुरीप्रमाणे जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे. मोठी पोळी लाटून घ्यायची आहे म्हणजे कापण्या भराभर करता येतात, अजिबात जास्त बनवायला वेळ लागत नाही. कधी कधी काय होतं, गुळाचा पाक करताना थोडासा जास्त शिजला आणि त्या गुळाच्या पाकाच्या जर आपण कापण्या बनवल्या मंडळी तर त्या कडक होतात, खुसखुशीत होत नाही. म्हणून आजची ही एकदम पाक न करता सोपी अशी रेसिपी नक्की ट्राय करून बघा. एकदम परफेक्ट आणि खुसखुशीत कापण्या तयार होतात. तर जाडसर अशी पोळी लाटल्यानंतर त्यावरती थोडेसे पांढरे तीळ आणि खसखससुद्धा मी लावून घेतली आहे. त्यानंतर अजून एकदा लाटणं फिरवून घेतलं आहे म्हणजे खसखस आणि तीळ आपले व्यवस्थितपणे या पोळीला चिकटले जातात. त्यानंतर शंकरपाळ्याची जी आपला चमचा किंवा चकती असते त्याने आपण याला अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत. म्हणजे छान झिगझॅगवाली डिझाईनसुद्धा याला येते. हवं असल्यास तुम्ही चाकूने, सुरीने सुद्धा कापू शकता. तर अशा पद्धतीने जशी काजू कतली असते त्या पद्धतीच्या मी कापण्या इथे कापून घेतलेल्या आहेत. कापण्यांचा हा पारंपरिक शेप किंवा आकार तुम्ही म्हणू शकता. याच आकारात पूर्वीपासून कापण्या करतात. तर खूप जास्त जाडही ठेवायच्या नाही, खूप जास्त पातळही करायच्या नाही, मस्त थोड्याशा जाडसर ठेवायच्या, म्हणजे छान टिकतात सुद्धा आणि मस्त खुसखुशीत असं टेक्स्चर येतं. तर या गुळाच्या कापण्या तळण्यासाठी तेलसुद्धा आधीच मी तापायला ठेवलेलं होतं. तेल खूप जास्त हाय फ्लेमवरती गरम करायचं नाही, कारण आपण या गव्हाच्या पिठाच्या तयार केलेल्या आहेत. शिवाय याच्यामध्ये आपण गूळसुद्धा घातला आहे. गुळामुळे काय होतं, लगेचच कापण्यांचा रंग बदलतो, लगेचच लाल होतात आणि आपल्याला वाटतं तळलं आहे. मग आपण काढून घेतो आणि कापण्या नरम होतात, खुसखुशीत त्या होणार नाहीत. म्हणून आपल्याला मस्त 5 ते 6 मिनटं मंद गॅसवरती छान असा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. म्हणजे या थंड झाल्यानंतर छान खुसखुशीत होतात. जर तुम्ही लगेचच तेलामध्ये हाय फ्लेमवरती तळल्या तर वरून तर तळल्यासारख्या दिसतील, पण आतमध्ये त्या कच्च्या राहतील आणि नरमसुद्धा पडतील. तर त्यासाठी जास्त दिवस टिकण्यासाठी, खुसखुशीत कापण्या आपल्या तयार होण्यासाठी छान त्याला मंद गॅसवरती तळायचं आहे. तर आता कापण्या इथे तळून एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेल्या आहेत. कापण्यांचं टेक्स्चर बघू शकता मंडळी,
मंडळी छान मस्त खुसखुशीत अशा झालेल्या आहेत. शिवाय या 1 महिनाभर तरी आरामात टिकतात. तर तुम्हीसुद्धा आता आषाढ सुरू होणारच आहे, तर नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मंडळी की आजचा व्हिडिओ, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आजची ही गुळाचा पाक तयार न करता एकदम साधी, सोपी आणि झटपट अशी गुळाच्या कापण्यांची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.